सुरू करायचं सचिन हा सर, सर. सुरू करू? सर सुरू करा. हा. हो. नमस्कार मित्रांनो, जागतिक योग दिनानिमित्त अष्टांग योग व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, अष्टांग योग व्याख्यानमाला ही जी आहे जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि पोद्दार आयुर्वेद कॉलेज यातल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. कारण की जसं आपण झोपेतून उठल्यानंतर प्रत्येक दिवशी आपण ईश्वराचे आभार मानतो की पुन्हा एक नवीन दिवस आपल्याला दिलेला आहे, त्याप्रमाणे या मान्यवरांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि आजच्या आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, की मी काल प्रास्ताविकामध्ये बोलताना मी डेव्हिड फ्रॉले जे महान विचारवंत जे आहेत त्यांच्या ट्विटचा उल्लेख केलेला होता. मित्रांनो, ते ट्विट मी सांगताना नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं थोडस ते डिस्टर्ब झालेलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा मी रिपीट करतो ते ट्विट. इट इज नॉट सिम्पली बेटर हॉस्पिटल्स, ड्रग और वॅक्सिन्स. वी नीड टू अचीव ट्रू वेल बीइंग, greater harmony beyond body and mind. Ultimate well-being is the wellness of being, the bliss of the all-pervasive eternal Brahman. मित्रांनो, या ट्विटचा अर्थ असा आहे की इटर्नल ब्लिस हे प्राप्त करण्यासाठी आपण हे अष्टांग योग व्याख्यान आपण सुरुवात केलेली आहे. अष्टांग योगाचा तोच उद्देश आहे. गोखले सरांनी आपल्याला पहिल्याच दिवशी योगाची सुरुवात करताना याचा उद्देश सांगितलेला होता. मित्रांनो, हे डेव्हिड फ्रॉले यांनी एका ट्विट मध्ये या व्याख्यानाचं सार त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे मला अशी शंका आली की डेव्हिड फ्रॉले कदाचित विकास गोखले सरांचं व्याख्यान तर ऐकले नसावेत आणि त्यामुळे हे ट्विट तर केलं नसावे. मित्रांनो, असे महान विचारवंत आपले डॉक्टर विकास गोखले सर यांनी आपल्याला दोन्ही दिवशी खूप छान मार्गदर्शन केलं. आज तिसरा दिवस आहे. मित्रांनो, आज काल महावृत्त आणि अणुवृत्त याबद्दल माहिती सांगितली, यमासोबतच नियमांची माहिती सांगितली आणि संपूर्ण विवेचन खूप सुंदर झालं. मित्रांनो, आता आजच्या या तृतीय पुष्पामध्ये आसन या तृतीय अंगावर गोखले सर बोलणार आहेत. मित्रांनो, पहिल्याच दिवशी गोखले सरांनी सांगितलं की न हठात न बलात, म्हणजे हे योगासन करताना आपण बलपूर्वक करू नये, आपल्याला शक्य होईल त्या याच्यामध्ये करावं, आपल्या अवस्थेप्रमाणे, आपल्या योग्यतेप्रमाणे, आपल्या सहनशक्तीप्रमाणे योगासने करावी. मित्रांनो, की ही खरं म्हणजे अष्टांग योग व्याख्यानमाला ही सर्वांना एक महत् पर्वणी आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही सर्वजण लाईव्ह जे येत आहात त्या सर्वांनी लाईव्ह वर तुम्ही मेसेज करा, म्हणजे कोण लाईव्ह होतं हे आपल्याला कळेल. आणि त्यासोबतच तुमच्या मनात जे प्रश्न आहेत अष्टांग योगाबद्दल ते नक्की तुम्ही जरूर विचारा चॅट बॉक्स मध्ये. त्याचं उत्तर आपले विकास गोखले सर देतील. मित्रांनो, विकास गोखले सर हे माझे गुरु आहेत. कारण तर गोखले सरांना आठवत असेल, मी 2015 मध्ये पहिलं व्याख्यान गोखले सरांचं मी ऐकलेलं होतं. त्या व्याख्यानात त्यांनी दर्शनशास्त्रावर ते बोलले होते आणि मी त्या पहिल्याच व्याख्यानापासून त्यांच्या प्रेमात पडलो. आणि त्यामुळं मी गेल्या वर्षी पण योग दिनाच्या निमित्तानं पोद्दार महाविद्यालयात त्यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं योगावर.
आणि आज हे विद्यापीठ आणि पोद्दार महाविद्यालय यांच्या वतीनं अष्टांग योग व्याख्यानमाला आयोजित केली. मित्रांनो, त्यांचं विवेचन ऐकणं ही सर्वांना पर्वणी असते. मित्रांनो, तुम्ही जरूर याच्यामध्ये प्रश्न विचारा. मी माझे प्रश्न गोखले सरांना पहिल्या व्याख्यानानंतरही मी विचारले होते आणि दुसऱ्या व्याख्यानामध्ये तर आपण लाईव्ह त्या प्रश्नांचं विवेचन केलं. मित्रांनो, मला एकच सांगायचंय की अष्टांग योग हे येरा गबाळ्याचं काम नाही, असं जे सरांनी विवेचन केलं. मित्रांनो, हे सर्वसामान्यांचं काम आहे, मला असं वाटतं. सर त्याचा उल्लेखही करतील कदाचित. आणि हे सर्वजण करू शकतात. कुठल्याही वेळेस, कुठल्याही क्षणी आपल्या मनात योगाचा विचार आला. योग दर्शनशास्त्र जे आहे आपलं भारतीय दर्शनशास्त्र आहे आणि ते दर्शनशास्त्र हे चिरंतन सत्य असणारं दर्शनशास्त्र आहे. या दर्शन शास्त्राचा तुम्ही केव्हाही अभ्यास करू शकता, केव्हाही सुरुवात करू शकता. यम नियम तुमच्याने भलेही परिपूर्ण पालन होत नसले तरी तुम्ही सुरुवात करा. त्यामुळे त्याची सुरुवात होईल आणि तुम्ही त्याचा अंगीकार कराल. मित्रांनो, आसनामध्ये अनेक ठिकाणी असं बोललं जातं की या व्याधीवर हे आसन केलं पाहिजे, त्या व्याधीवर ते आसन केलं पाहिजे. पण यश व्यासाजी मोठी संस्था आहे, योगगुरु एच नागेंद्रजींनी सांगितलं की हे इंटिग्रेटिव्ह अप्रोच आहे योगाचा. म्हणजे हे आसन म्हणजे काही जण जे रक्तदाबामध्ये, ब्लड प्रेशर मध्ये जे आसन सांगितलेलं आहे ते काही जणांनी ते वापरू नका असं सांगितलेलं आहे. म्हणजे असं हे आसन या व्याधीवर असं नसून ही योग जे आहे इंटिग्रेटिव्ह अप्रोचने जर वापरलं तर आपण सर्व व्याधीवर आपण विजय मिळवू शकतो. हे कोरोना महामारीच्या काळामध्ये योग सर्वांनी अवलंबावा आणि त्याचा वापर करा आणि या महामारीच्या याच्यातून मुक्ती होण्याचा सुद्धा योग हा खूप चांगला उपाय असू शकतो असं मला वाटते. आणि आपले सर्वांचे आवडते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे उत्तराखंड सारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा ते व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. वेगवेगळ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असे जगत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आजचे वक्ते डॉक्टर विकास गोखले सरांना मी विनंती करतो की आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करावी. हरि ओम. As per our tradition, let us start our lecture with prayer. So sit comfortably, close your eyes gently, spine erect. Just listen to the prayer. Om Sahana Vavatu Sahano Bhunaktu Sahaviryam Karavavahai Tejasvinavadhitamastu Ma vidvishavahai. Om Shanti Shanti Shanti. Hari Om. So, good morning to all of you. Now, this is the third day. So, yesterday and day before yesterday, we have finished first two limbs of Ashtanga Yoga, which is called as Yama and Niyama. And this is the third limb of Ashtanga Yoga, which is the Asana. And there are so many confusions, misconceptions about this. To be very frank, Patanjali Yoga Sutra, Patanjali Muni has not named any of the asanas. Let us understand this point. He has given only the 3 aphorisms. The first aphorism is about the definition of asana. The second aphorism
is the technique, how to go ahead with the asana. And the third aphorism is about the result or the effect of asana. Now, let us keep aside what he means by asana, but this definition, the technique, and the results are definitely applicable to all the Hatha Yogic asanas which normally we are acquainted with. We know all these asanas. These are not named by Patanjali, but these are all the Hatha Yogic asanas. You will find the names of these asanas in Hatha Yogic scriptures, particularly the Hatha Yoga Pradipika, Gheranda Samhita, and all these Hatha Yogic scriptures, they name the asanas, whereas the Patanjali Muni has not named it, but he has given only the definition and the technique. And that applies not only to the asana which is expected by Patanjali Muni, but also the Hatha Yogic also. And as I have already told you that this Patanjali Muni has not rejected the Hatha Yogic practices. Let us understand this point very well. So many people say that no, this is the lower type of yoga, and so Patanjali Muni is not expected or is not referring to any of the Hatha Yoga. No, it is not like this, friends. Let us understand this way. He is very much aware of the Hatha Yogic practices which were prevailing during his time. And they are very, very necessary. But his intention of writing the Yoga Sutras is to give the Kaivalya to the sadhaka. And so he has mentioned only in Tapa. Yesterday I have told you that in the Niyama, there is one Niyam which is called as Tapa. And in that Tapa, all these Hatha Yogic practices are included. And since it is a Yama, you have to practice daily, because the niyama is nothing but the practices which are to be followed every day. And that is exactly what he means, that in Tapa he has included all these things, and you are expected. The Patanjali Yoga Sutra or the Sadhaka of Patanjali Munis, it is expected to daily practice the Hatha Yogic asanas also, Hatha Yogic pranayam also, everything. And so he is not actually neglecting all the Hatha Yogic practices. So even though these three aphorisms are there, actually they are very much applicable to this Hatha Yogic asana. So let us first take this, that what he is talking about the asana. The first aphorism, what he is talking is the definition. What he says, it is Sthira Sukham Asanam. This is the definition. Now, what is mean by asan? So, whatever may be the asan, it should be sthira. That means it should be basically the stable posture. And sukham, that is, it is comfortable posture. So, whichever is the posture you are taking, if it is stable and comfortable, then it is called as asana. So this is the definition, that asana, when it is sthira and sukhamay. So when it is stable and the comfortable, that is called as asana. So this is the first definition, that in the final posture, that posture should be stable and that posture should be comfortable. Now you will understand that yesterday I have told you that all the practices of this yoga is not overriding your capacity. Na hatat na balat. Okay? Why? Because if you are taking beyond your capacity, then it is not the stable asana and it is not also the comfortable asana. And so within your limit, you have to practice and you have to increase your potential day by day. By practicing day by day, you are increasing your potential. So not necessarily that the first day only, if you are doing Paschimottanasana, your forehead should touch to your knees. No, it is not like this. Slowly, slowly you can go ahead. That is the Sthira Sukham Asana. So that final posture, if you are not able to touch your forehead to these knees, doesn't make any difference. Wherever you are comfortable, stop at that level. That is the asana for you, because it is sthira and it is comfortable. That is number one. So this is asana. Now how to do these asanas? That is very, very important.
the first thing, in the second aphorism, he is talking about the technique, how to achieve asana. So what he says, it is the prayatna shaithilya ananta samapatti bhyam. That means it is first the prayatna shaithilya. So it is the complete physical relaxation is required, is expected while performing the asana. And secondly, the ananta samapatti, that we'll see afterwards, but it is the total mental relaxation. So asanas are not done only at physical level, but you have to take into account the mental factor also, and that is what the Patanjali Muni is saying is. And so what he is saying, it is, now let us take all the Hatha Yogic asanas. Now what we are, all these asanas in Hatha Yoga, they are not only the physical exercise. Let us understand this, boys. Whereas the Patanjali Yoga Sutra refers asana only as a meditative postures. But in Hatha Yoga, it means something else. Asana is a specific position which opens the energy channels in the Pranamaya Kosha. Let us understand this point, because according to asana, Hatha Yogic practices, everything is a manifestation of that ultimate reality. And so when you are working on physical body, when you are performing the asanas, you are actually working on your muscles, which are the grossest manifestation of the channels in the Pranamaya Kosha. And so when you are working on muscles, you are, to be very frank, working on the channels, and you are removing the impurities in the Pranamaya Kosha, in the nadis of Pranamaya Kosha, and thereby your pranic energy will flow very fluently throughout your body. And that is the whole intention of doing it. See, why you are actually, the stiffness in the body is there, it is because of the accumulation of toxins. And why those toxins are created, it is because there is no flow of pranic energy. So when you are doing actually the asanas, you are making this pranic energy to flow throughout your body, thereby you are removing the toxins, and then you become flexible. See, the pranic energy, as I already told you, it is because of the pranic energy your systems are working. Systems by themselves have no capacity to function. It is only the energy which is behind it so that it can work, whether it is a digestive system, circulatory system, excretory system, whether all these 7 important systems which are there in our body, which are working, and because of their working, we say that we are alive. Now, these systems by themselves do not have any capacity to work. They need the energy from the outside, that is the Pranamaya Kosha, and that's why this pranic energy should flow throughout this pranic body. Then only your systems will work properly. Now, what we are doing actually in the Hatha Yogic asana, as said by the Patanjali Muni, that it should be prayatna shaithilya. What do you mean by prayatna shaithilya? That means whenever you are actually doing the asanas or performing the asanas, there has to be a relaxation in the process of going towards the final posture. Now, what do you mean by this? This is exactly where I told you that it should not be performed with hatha and bala. It should not be, you should not cross your limit, the potential, whatever is there. Because see, when we are doing asanas, some muscles are getting stretched, some muscles are getting contract. Okay. Now this expansion and contraction of muscles are there during the performance of asana. Now when we are stretching some muscles, at certain limit, you will find that it is very comfortable. आपण जसा आळस देतो की नाही, आपण मस्त असा आळस देतो, काही लिमिट पर्यंत आपण स्ट्रेच करतो आपल्या मसल्सला, आणि ते सुखकारक असतं. कारण असं आहे की त्या पर्टिक्युलर मसल स्ट्रेच झाल्यानंतर तिथून प्राणिक एनर्जी वाहत असते, आणि प्राणिक एनर्जी वाहिल्यानंतर जे सुखमयता आहे ती तुम्हाला येते. परंतु तुम्ही खूप जर का हे केलं तर एखाद्या वेळेस लचक भरेल तुम्हाला.
कळलं की नाही? सो टू दॅट सर्टन एक्सटेंट जिथपर्यंत तुम्हाला सुखकारक वाटेल तिथपर्यंतच तुम्ही आसन करायचंय, त्याच्या पुढे जायचं नाहीये. दॅट इज वन मिनिंग ऑफ प्रयत्न शैथिल्य. सो यू शुड नॉट क्रॉस युअर लिमिट, यू शुड नॉट क्रॉस युअर पोटेन्शियल. दॅट इज द फर्स्ट डेफिनेशन ऑफ आसन. कुठचंही आसन घ्या तुम्ही, मग तुम्ही पश्चिमतानासन घ्या. समजा तुम्ही आता पश्चिमतानासन घेताय, इतपतच वागताय, तुम्ही जिथपर्यंत वाकाल तिथपर्यंत हळूहळू तुम्हाला आनंद मिळेल. ऍट सर्टन स्टेज नंतर तुम्हाला कळेल की नाही आता हे दुखतंय मला. यू शुड स्टॉप ऍट दॅट लेवल ओनली. दॅट इज व्हॉट डू यू मीन बाय प्रयत्न शैथिल्य. तिथपर्यंत सुख कर, कारण ती तुमची फायनल पोस्चर आहे. कारण डेफिनेशन काय आहे आसनाची? आसनाची डेफिनेशन आहे स्थिरम सुखम आसनम. जर सुख जर गेलं तर ते आसन नाही, आणि स्टॅबिलिटी पण जाते. व्हेन यू आर क्रॉसिंग युअर लिमिट, even there are tremors in the body. No, those tremors are not expected by Patanjali Muni as far as the definition of asana is concerned. See, it should be totally stable. That posture, final posture should be totally stable, and it should be comfortable. It should give you the ananda, it should give you the happiness in that posture. That is what is called as asana. आणि म्हणून आसन करताना आसनाच्या अंतिम स्थितीत जाताना सुद्धा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये शिथिलता पाहिजे, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही फायनल पोझिशन मध्ये राहता त्यावेळेला प्रयत्नपूर्वक इतर सगळे स्नायू तुम्ही शिथिल केले पाहिजे. आपण काही कारण नसताना खरं सांगायचं ना तर जे आसनामध्ये स्नायू येत आहेत तेवढेच फक्त ते ताणले जातात, बाकीचे आपण उगीच ताणलेले असतो. पर्टिक्युलरली कपाळावरच्या आठ्या वगैरे ज्या असतात काही नाही. यू हॅव टू deliberately, you have to relax all these muscles which are not taking part in the asana. That is another meaning of प्रयत्न शैथिल्य. प्रयत्नामध्ये शिथिलता पाहिजे, न हठात न बलात, हेच प्रिन्सिपल पाहिजे. आणि महत्वाची, यू शुड नॉट क्रॉस युअर लिमिट. आता कसं असतं माहितीये का की एक पोझिशन तुम्ही घ्यायचा प्रयत्न केलात, आपण परत पश्चिमतानासनाचं उदाहरण घेऊया की एक पर्टिक्युलर लेवल आली की तुम्हाला सुखमयता मिळते, त्याच स्थितीत थांबा. तुम्ही त्या स्थितीत थांबा आणि तिथे जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा. बरोबर आहे? कारण ती सुखमय अवस्था असते आणि स्थिर पण असते, कारण तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जात नाही. कॅपॅसिटीच्या बाहेर गेलात की तुमच्या याच्यामध्ये थरथर निर्माण होईल. ती थरथर निर्माण झाली की ती स्टॅबिलिटी गेली, स्थिरता गेली. म्हणजे आसनाची जी व्याख्या आहे ती गेली, ते आसन होत नाही. स्थिरम सुखम आसनम असं सांगितलेलं आहे. मग आता ती स्थिरता गेली तुमची आणि सुखकारकता पण गेली, दोन्ही गेलं. तुम्ही कॅपॅसिटीच्या पलीकडे जर का गेलात, मी पहिल्याच दिवशी पश्चिमतानासन आणि एकाने दुसरे काही योग शिक्षक आहेत, मी हे नाही करत, परंतु काही योग शिक्षक असे असतात की अरे जात कसं नाही म्हणून वरून दाबतात त्याला खाली. नाही, हे नाहीये खरं. पतंजली मुनींना अपेक्षित असलेलं आसन असं नाही. तर पहिल्या दिवशी तुम्ही गेलात तर तुम्ही थोडेसेच वाकू शकाल, तेवढेच वाका. जिथपर्यंत तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय तिथपर्यंतच वाकायचंय. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज प्रयत्न शैथिल्य. आणि तिथे वाकून तिथे झाल्यानंतर तिथे स्थिरता ठेवली पाहिजे आणि प्रचंड वेळ तिथे जास्तीत जास्त वेळ राहायचा प्रयत्न करायचा आहे. याला प्रयत्न शैथिल्य म्हणतात. कारण ते जर का प्रयत्न शैथिल्य जर का तुम्ही वापरलं ड्युरिंग आसन and in the final posture also, then it will be a sthira and sukhamaya asana. You get this point? आणि म्हणून त्यांनी नेहमी असं सांगितलेलं आहे की स्थिर आणि सुख आसन करताना एक तर प्रयत्नांमध्ये शिथिलता पाहिजे, आणि दुसरं की एकदा का फायनल पोस्चर मध्ये अंतिम अवस्थेमध्ये तुम्ही गेलात की प्रयत्नपूर्वक इतर गोष्टी संपूर्ण रिलॅक्स करायच्या आहेत तुम्हाला. फक्त जी मसल्स त्या आसनामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत, काही मसल्स ताणले गेलेत, काही मसल्स हे गेलेत, पण तो जो ताण आहे तो ताण सुखकर आहे हे लक्षात घ्या. ते जे कॉम्प्रेशन आहे ते कॉम्प्रेशन सुखकर आहे हे लक्षात घ्या. तेवढीच फक्त मसल्स त्याच्यात येतील, ते तिथेच थांबतील. बाकी सगळं प्रयत्नपूर्वक आपल्याला शिथिल करायचंय. आपण काही कारण नसताना ताणत असतो इतर मसल्स की जे भागच घेत नाहीत त्या आसनामध्ये, तरी आपण ताणत असतो, कारण की आपल्याला ती एक सवय झालेली असते. तर ती प्रयत्नपूर्वक हे करायचंय. बरं, एकदा फायनल पोझिशन गेली की मग दुसरं टेक्निक काय सांगितलंय? प्रयत्न शैथिल्य. आणि दुसरं सांगितलंय अनंत समापत्ती.
आता काय होत आहे, अनंत समापत्ती, याचा अर्थ समापत्तीची व्याख्या वेगळी आहे. तिची आपण जेव्हा धारणा ध्यान समाधी आपण घेऊ, तिसरी शेवटची अंग, त्यावेळेला आपण समापत्तीवर बोलूया. समापत्ती ही थोडक्यात म्हणजे थोडीशी समाधीचीच अवस्था आहे, परंतु इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ते आपण काय वगैरे ते नंतर बघू आपण धारणा ध्यान समाधी वगैरे, आता त्याचा आपण उहापोह करायला नको. पण समापत्ती म्हणजे नाव यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट युअर माइंड, कारण आता तुमचं पोझिशन जी आहे ती स्थिर आहे आणि सुखकर आहे. त्यामुळे देर आर नो ट्रिमर्स, देर आर नो एनी सिग्नल्स गोइंग टू द ब्रेन, आणि म्हणून ते सुखकारक असल्यामुळे सहज रीतीने तुम्ही जाणीव तुमच्या शरीरावरून काढू शकता. आणि अशा वेळेला पतंजली मुनी म्हणतात की फायनल पोझिशन की जी कम्फर्टेबल आहे आणि स्थिर आहे, स्टेबल आहे, अशा वेळेला हळूच तुमची जाणीव तुमच्या शरीरावरून काढायची आहे आणि अनंतामध्ये लावायची आहे. जाणीव म्हणजे जाणीव आता शरीरावर नाही, शरीर तसंच आहे, आणि तुमची जाणीव जी आहे म्हणजे तुमचं ध्यान जे आहे ते अनंतावर लावायचं आहे. अनंतावर म्हणजे कुठलीही गोष्ट, एक आकाश घ्या, then you can imagine that I am a kite and I am flying in the akash and want to merge into the sky, so you can do that way. Or you are a log of wood floating on the sea and now you want to merge into that, so that also you can do. If you cannot do, there is another method की प्राणधारण, की आपल्या फक्त श्वासावर लक्ष ठेवायचंय. श्वास घेतोय, श्वास सोडतोय, श्वास घेतोय. मुख्य उद्देश असा असतो की शरीरावरची जाणीव काढायची आणि शरीराला पूर्ण रिलॅक्सेशन द्यायचं आहे आणि आपल्याला श्वासावर नियंत्रण करायचंय, नाहीतर कुठच्याही ध्यान पद्धतीचा अवलंब करायचा आहे. कारण आता शरीराने कुठचेही सिग्नल्स बुद्धीला देत नाहीये, कारण ते पूर्णपणे स्थिर आहे आणि सुखकारक आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून अनंत समापत्तीमध्ये ह्या, आणि आता जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की अनंत समापत्ती आणि प्रयत्न शैथिल्य दे गो हँड इन हँड. असं नाही होत की मी प्रयत्न शैथिल्य न करता अनंत समापत्ती साधू शकेल, नाही होऊ शकणार. कारण कंटिन्युअसली देर विल बी ट्रिमर्स, देर विल बी सिग्नल्स फ्रॉम द बॉडी टू द ब्रेन अँड यू विल गेट डिस्टर्ब, यू कॅनॉट कॉन्सन्ट्रेट ऑन अनंत. आणि त्यामुळे दे गो हँड इन हँड. प्रयत्न शैथिल्य जमलं तर अनंत समापत्ती जमते. अनंत समापत्ती जमते याचाच अर्थ प्रयत्न शैथिल्य आहे. याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे स्थिर आहे, तुमचं आसन स्थिर आणि सुखकर आहे, हाच त्याचा अर्थ असतो. त्यामुळे हे टेक्निक वापरायचं आहे. महत्वाचा मुद्दा असा असतो की दिस इज द टेक्निक, की प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती. आम्ही नॉर्मली काय करतो, मग आम्हाला अनंतावर जर का नवीन याला असेल तर मग आपण काय करतो की बा फायनल पोस्चर मध्ये गेल्यानंतर अंतिम अवस्थेमध्ये डोळे बंद करा आणि प्राणधारणा करा. धारणा म्हणजे काय की त्या प्राणावर म्हणजे त्या श्वासावरच फक्त हे लक्षात ठेवा. तुमची जाणीव फक्त श्वासावर, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे, मी श्वास घेत आहे, एवढीच जाणीव. बाकी संपूर्ण शरीरावरची जाणीव गेलेली आहे तुमची. ही टेक्निक वापरायचं आहे. आता नक्की आम्ही हठयोगिक आसनात काय करतो, सी देर इज अ डिफरन्स. त्याचे दोघांचेही उद्देश वेगळे आहेत. हठयोगिक आसनात पतंजल मुनींना आसन कुठलं अभिप्रेत आहे ते आपण नंतर बघूया. हठयोगिक आसनात आपण काय करतो, याच डेफिनेशननी आणि याच प्रोसेसनी. पतंजली मुनींनी हठयोगासाठी पण तीच प्रोसेस दिलेली आहे. हठयोगिक आसनात आपण असं करतो की अतिशय स्लो मुवमेंट्स असतात आपल्या, बरोबर आहे, स्लो मुवमेंट्स असतात आणि नंतर मग फायनल पोझिशनला आपण ते तसे ताण ठेवतो. आता ह्याच्यामध्ये आसन ही स्नायूवर काम करत असतात. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आसन आणि मुद्रा याच्यात फरक आहे. आसन ही प्युअरली फिजिकल आहेत की जे तुमच्या मसल्सवर काम करत असतात, आणि मुद्रा ज्या आहेत त्या मुद्रा तुमच्या इंडोक्राईन सिस्टीम वर काम करत असतात, सटल लेवलला काम करत असतात. त्या मुद्रांचा उपयोग काय वगैरे हे हठयोगामध्ये सांगितलेलंच आहे. आणि म्हणून मी काल तुम्हाला थोडासा उल्लेख करून टाकलेला आहे की आसन, प्राणायाम, बंध मुद्रा आणि नादानुसंधान अशी 4 लिम्स आहेत. या 4 लिम्स काय आहेत ते काल मी थोडक्यात आढावा घेतलेला आहे त्याचा, कळलं की नाही. त्याच्यात आपण खोलात जाऊ नये, कारण की आपल्याला आज आसन पुरं करायचं आहे आणि मला सांगितलं की प्रत्येक दिवशी 1 लिंब पुरं करायचं आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक लिंबला 5-5 दिवस पाहिजे, अशी परिस्थिती आहे. इतकं बोलू शकतो त्याच्यावर. तर परिस्थिती अशी असते की आता आपण नक्की करतो काय, तर आपण मसल्सवर काम करत असतो. मसलवर काम करतो म्हणजे नक्की काय करतो आपण, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक माणसाचा एक मसल टोन असतो.
मसल टोन याचा अर्थ तुमच्या मसलमध्ये असलेलं नैसर्गिक जो काही ताण आहे त्याला तुमचा स्नायू ताण म्हणतात, मसल टोन म्हणतात. आता काही जणांचे मसल टोन हे जरा जास्तच अपेक्षेपेक्षा असतात किंवा जे रिक्वायर्ड असतात त्याच्यापेक्षा जास्त मसल टोन असतो, त्याला आपण हायपरटोनिक माणूस म्हणतो, की ज्याचे मसल टोन खूप जास्त ताणलेले असतात मसल्स त्याचे. काही जणांचे जे मसल्स असतात ते रिक्वायर्ड पेक्षा खूप कमी असतात, लूज असतात, त्याला हायपोटोनिक मसलचा माणूस म्हणतात. आता मी परत तुम्हाला ते सांगतो की एव्हरीथिंग इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट अल्टिमेट रियालिटी अँड द माइंड इज द सटलेस्ट थिंग विच इज नॉट कंट्रोलेबल. द प्राण और द एनर्जी इज सेमी कंट्रोलेबल अँड द फिजिकल बॉडी इज टोटली कंट्रोलेबल. सो हठयोगाने काय केलंय की मनाच्या भानगडीत ते पडलेले नाहीत, ते मन नंतर बघू, कारण मन हे माकडासारखं आहे, ते ताब्यात आणणं मुश्किल आहे. म्हणून हठयोग असं सांगतं की यू स्टार्ट विथ द टोटली कंट्रोलेबल थिंग विच इज द फिजिकल बॉडी. आणि म्हणून त्याच अल्टिमेट रियालिटीची जेव्हा मॅनिफेस्टेशन माझे मसल टोन आहे, सो मसल टोन हॅज डायरेक्ट रिलेशन विथ द माइंड. म्हणजे हायपरटोनिक मसलचा माणूस असेल, मी स्वतः ओळखू शकतो. तुम्ही चालताना मी 10 माणसं बघितली तर मी सांगतो की हा हायपोटोनिक आहे, हा हायपरटोनिकचा आहे. कारण ही माणसं जी हायपरटोनिक, ज्यांचा मसल टोन जास्त असतो अपेक्षेपेक्षा, अशी लोक तडतडी असतात, खूप राजसिक असतात ती लोक. म्हणजे कधी त्यांना दे वॉन्ट टू टेक द लिडरशिप, त्यानंतर मग एकदा ते गोल्ड सेट करतात, तिथे जायचा प्रयत्न करतात, मग मध्येच सोडून देतात, मग दुसरे नाही हे नको, हे करू, मग प्रत्येक ठिकाणी त्यांना पुढे पुढे जायचं असतं. ऑल दीज पीपल दे आर ऑल द टाइम दे आर मूव्हिंग हिअर अँड देअर, रनिंग हिअर अँड देअर, अँड बट दे डोंट हॅव कन्सिस्टन्सी इन दॅट. कन्सिस्टन्सी नसते त्यांच्यात. अशी मसल टोनची माणसं. आता बघा परत मसल टोनचा डायरेक्ट माइंडशी संबंध आहे. आता अशी जी माणसं असतात ना, ही माणसं एखाद वेळेस बॅकवर्ड बेंडिंगची आसनं करू शकतात, हायपरटोनिक माणसं. परंतु त्यांना फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करायला सांगा, ते करू नाही शकत. आणि ह्याच्या उलट हायपोटोनिक मसलचा जो माणूस असतो की ज्यांचा स्नायू ताण हा रिक्वायर्ड पेक्षा खूप कमी आहे, अशी माणसं थोडीशी लेझी असतात, आळशी असतात. ती दे डोंट वॉन्ट टू टेक एनी लिडरशिप, दे डोंट, ते आहे तसं ठेविले अनंत तैसेची राहावे. म्हणजे तुकाराम महाराजांनी वेगळ्या अर्थाने सांगितलंय, पण आम्ही भलताच अर्थ घेतो त्याचा, की ठीक आहे ना, राहू दे ना. आमच्या नागपुरी भाषेचं सांगायचं क्या करणे बे रहने बे, या पद्धतीत काही त्यांना पडले नसते. ही लोक थोडीशी बल्की पण असतात आणि दे डोंट वॉन्ट टू टेक, ते तामसिक वृत्तीची माणसं असतात. हायपरटोनिक माणसं असतात ती राजसिक वृत्तीची माणसं असतात. आता ही जी माणसं असतात हायपोटोनिक मसल टोनची, या माणसांना एखाद वेळेस फॉरवर्ड बेंडिंगचे आसनं जमू शकतात, पण इफ यू वॉन्ट देम टू डू द बॅकवर्ड बेंडिंग आसनं, दे कॅनॉट डू दॅट. आणि मग अशा लोकांना, म्हणून हायपरटोनिक माणसाला जेव्हा माणूस हायपरटोनिक असतो त्यांना शक्यतो फॉरवर्ड बेंडिंगचे आसनं द्यावीत, आणि जे हायपोटोनिक असतात त्यांना शक्यतो बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं द्यावीत, की जेणेकरून समत्व साधेल. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. आणि मग आम्ही नक्की काय करतो आसनानी, तर आम्ही आसनानी स्लोली हा जो मसल टोन आहे ना, हा मसल टोन बदलतो आणि तो आयसोटोनिक करतो. आयसोटोनिक मसल टोन याचा अर्थ एक्झॅक्ट रिक्वायर्ड मसल टोन. तो जो मसल टोन आहे ना, ती जी माणसं आहेत आयसोटोनिक मसल टोनची, ती माणसं अतिशय शांत असतात. मन, परत मी तेच सांगतो तुम्हाला, मन आणि स्नायू ताण याचा डायरेक्ट संबंध आहे. आयसोटोनिक माणूस जो असतो, त्या आयसोटोनिक माणसाचं मन हे अतिशय शांत असतो. ही इज व्हेरी डिटरमाइंड. समत्व असतं त्याच्या ह्याच्यामध्ये. ही कॅन डू द फॉरवर्ड बेंडिंग आसनात, बॅकवर्ड बेंडिंग आसनात फार सुंदर तो करू शकतो. He puts the goal in front of him and he achieves that goal. There is a consistency, there is a courage. ही सगळे जे गुण अध्यात्माला लागतात, हे सगळे गुण त्याच्यात आलेले असतात. आणि म्हणून आम्ही आसनाने करतो काय, तर आम्ही आसनाने हा आयसोटोनिक मसल करायचा प्रयत्न करतो. तो कसा करतो आम्ही, समजा हायपरटोनिक आहे, उदाहरणार्थ फास्ट स्पोर्ट्समन असतात, रनिंग किंवा हॉकी वगैरे, कंटिन्युअस त्यांचं धावणं वगैरे असतं, त्यांचे जे मसल्स असतात ना ते शॉर्ट होतात, पायाचे मसल्स वगैरे. अँड शॉर्टन मसल्स आर ऑलवेज प्रोन टू इंजुरी, कारण ते खूप टाईट झालेले असतात. मग अशा लोकांना जेव्हा तुम्ही ते खेचून ठेवता आणि यू अलाउ दॅट मसल टोन टू बिकम आयसोटोनिक, त्यासाठी त्यांना काही आसनं सांगितली जातात.
आणि आसनांमध्ये आपण सांगतो की हळूहळू तुमचा हे स्नायुताण वाढवा आणि जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे थांबा. अलाउ दॅट मसल टू गो फॉर आयसोटोनिक मसल. अशा पद्धतीने स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस या लोकांना फार जरुरीचे असतात, पण डायनेमिक नाही. म्हणून त्यांना आसनं सांगितली तर त्यांना जास्त फायदा होतो, कारण वी मेक अवर मसल टोन आयसोटोनिक. आणि आयसोटोनिक मसलचा सर्वात मोठा फायदा जर का काय असेल तर एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती सर्वात कमी ऊर्जा आयसोटोनिक मसल टोनच्या माणसाला लागते. म्हणजे उदाहरणार्थ माणूस जर का आयसोटोनिक असेल, लर्निंग टू इज द ओके. सो आयसोटोनिक माणूस समजा तुम्हाला 4 जिने चढायचे असतील तर हायपरटोनिक माणूस आणि हायपोटोनिक माणूस यांना जी एनर्जी लागेल, द एनर्जी विच दे आर using and the energy the person who is having the isotonic muscles, he has got a very less energy required to climb the 4 steps. चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी ह्याला सर्वात कमी एनर्जी लागते आयसोटोनिक मसल टोनला, पण हायपरटोनिक आणि हायपोटोनिक मसल टोनच्या माणसाला जास्त एनर्जी लागते आणि म्हणून ते जास्त लवकर दमतात, कारण त्यांची एनर्जी जास्त लवकर वाया जाते. आणि म्हणून डायनॅमिक एक्सरसाइजेस जे डायनॅमिक स्पोर्ट्स जेव्हा असतात, डायनॅमिक स्पोर्ट्स मध्ये वी ट्राय टू ऍक्च्युअली मेक द मसल टोन आयसोटोनिक सो दॅट दे नीड ए व्हेरी लेस एनर्जी टू परफॉर्म गुड. आणि त्यांच्याकडे जास्त ऊर्जा मिळते, त्यांच्याकडे जास्त स्टॅमिना मिळतो त्यांचा. हा एक प्रकार आहे आयसोटोनिक मसल आणि हायपर आणि हायपोटोनिक मसल मध्ये. हा सर्वात महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा असतो इथे, की हे सगळं जे आहे हे सगळं आपण या पद्धतीने करत असतो आसनांची. आणि हे केव्हा होईल मसल टोन? जेव्हा तुम्ही ती टेक्निक वापराल, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. याने जर का तुम्ही केलं तर तुमचा मसल टोन बदलतो. एक तर तो मसल टोन जेव्हा आयसोटोनिक होतो त्यावेळेला त्याच्या अनुषंगाने तुम्ही जे ग्रॉस इम्प्युरिटीज आहेत प्राणमय कोशातल्या नाड्यांमध्ये, त्या ग्रॉस इम्प्युरिटीजही रिमूव्ह करता. प्राणिक एनर्जी तुमची चांगल्या पद्धतीने फ्लो होते आणि प्राणिक एनर्जी जेव्हा प्राणमय कोशामध्ये जास्त प्रमाणात दौडू लागते त्यावेळेला तुमच्या सिस्टीम्स आणि या चांगल्या काम करतात. टॉक्झिन्स जे असतात, टॉक्झिन्स म्हणजे काय शेवट इट इज द अक्युम्युलेटेड. तिथे प्राणशक्ती पोहोचत नाही, त्यामुळे तिथे सगळे हे बॅक्टेरिया वगैरे तयार होत असतात, ते निघून जातात आणि देन युअर बॉडी बिकम्स व्हेरी फ्लेक्झिबल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला जास्ती वेळ नसल्यामुळे आपण खूप त्याच्या खोलात जात नाहीये, परंतु आसनांचा मूळ उद्देश हाच आहे की तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची. तुमचे मसल टोन वर काम करून यू आर इनडायरेक्टली वर्किंग ऑन दी प्राणमय कोश. कारण प्राणमय कोश हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आसनाने पण प्राणमय कोशावर काम करता येतं. त्यानंतर प्राणायामामध्ये पण आपण प्राणमय कोशावरच काम करत असतो. आणि टू बी व्हेरी फ्रँक, इव्हन धारणा ध्यान समाधीमध्ये सुद्धा, कारण बिकॉज ऑल दी शीट्स ऑफ एक्झिस्टन्स ज्याला पंचकोश आपण म्हणतो, दे आर ऑल इंटरकनेक्टेड. बिकॉज all the koshas are nothing but the manifestation. It is the gross, grosser or subtle, subtlest. ही सगळी मॅनिफेस्टेशन आहे दॅट अल्टिमेट रियालिटी. अल्टिमेट रियालिटीची ही सगळी मॅनिफेस्टेशन आहे. सो दे हॅव टू बी इंटरकनेक्टेड. आणि हे इंटरकनेक्टेड असल्यामुळेच एकाचा दुसऱ्यावर परिणाम होत असतो. जसं मी आता सांगितलं की मसल टोनचा मनावर परिणाम होत असतो, मसल टोनचा तुमच्या प्राणमय कोशावर परिणाम होत असतो, तसाच मनाचा देखील मसल टोनवर परिणाम होतो. तुम्ही एकदम डिप्रेस असाल, एकदम हे असाल तर तुम्हाला आसनं जमणार नाही चांगली, तुमचा प्राणिक एनर्जी फ्लो होणार नाही. आणि ह्याच्यातूनच पुढे सायकोसोमॅटिक डिसीजेस निर्माण होतात. ते मी स्ट्रेस मॅनेजमेंटची जेव्हा लेक्चर्स घेतो त्यावेळेला मी सांगतोय सगळं कसं त्या पद्धतीने आहे ते. परंतु हा मसल टोनचा एक महत्वाचा मुद्दा आहे. हठयोगिक आसनांमध्ये आपण या पद्धतीने काम करत असतो. हा एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. आता प्रश्न असा येतो की मग पतंजली मुनींना नक्की काय अपेक्षित आहे? आता हठयोगाचा उद्देशच वेगळा आहे. हा एक लक्षात घ्या तुम्ही. हठयोगाचा उद्देश कसा आहे की पहिले आसन विच इज व्हेरी कंट्रोलेबल, त्यांनी आधी तुमचं शरीर नीट करा की जेणेकरून त्याच्यानी प्राणमय कोशातल्या नाड्या सगळ्या शुद्ध होतील आणि मग प्राणायाम करा.
प्राणायाम केल्यानंतर तुम्ही प्राणायामामध्ये तुझी क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ प्राण यू इन्क्रीज, तुमचं रिझर्वायर प्राणाचं खूप इन्क्रीज करता तुम्ही. ते रिझर्वायर इन्क्रीज झालं आणि समजा त्याला विशिष्ट दिशा मिळाली नाही, प्रॉपर गायडन्स मिळालं नाही, तर ती जी एक्स्ट्रा ऊर्जा तुमच्यात आहे ना, ती परत भौतिक जगामध्येच वापरली जाईल. मग कधी तुम्ही एकदम व्हायलंट व्हाल किंवा ह्याच्यात जाल तुम्ही, अनरेस्ट येईल तुमच्यात आणि वेगळ्या पद्धतीने जातील. त्याचा तो जो काही प्राणिक एनर्जी तुम्ही वाढवली आहे त्याचा स्पिरिच्युअल जर्नीसाठी तुम्हाला उपयोग करायचा, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आसनानंतर प्राणायाम सांगितलाय. प्राणायामात तुमची ऊर्जा खूप वाढलेली आहे, ती ऊर्जा वाढल्यानंतर ती अक्युमुलेट करायची आहे एका विशिष्ट ठिकाणी, पर्टिक्युलरली नाभीच्या ठिकाणी. याच्यासाठी बंध वापरायचे. बंध म्हणजे काय, आम्ही जालंधर बंध वापरतो, उडियान बंध वापरतो आणि मूलबंध वापरतो, की जेणेकरून प्राणिक एनर्जी कुठूनही वाया जाणार नाही आणि ती बरोबर इथे नाभीच्या खाली आपल्या मूलाधार चक्राच्या इथे आपण अक्युमुलेट करतो आणि त्याच्यावर बंधामुळे प्रेशर येतं. ते प्रेशर आलं की सुषुम्ना नाडीचं तोंड उघडतं आणि प्राणिक एनर्जी वर फ्लो व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला त्याला जी खेचायची आहे ती आपण मुद्रेने करत असतो. मुद्रा या सुद्धा आसनासारख्याच आहेत, परंतु इट वर्क्स नॉट ऑन युअर मसल्स बट इट वर्क्स ऑन युअर इंडोक्राइन सिस्टीम आणि प्राणमय कोश. मुद्रांचा अभ्यास जो आहे, तुम्ही बघा ना, मुद्रा करा, तुम्हाला बघा स्नायूवर ताण येणार नाही. विपरीत करणी मुद्रा घ्या, तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कळेल की कुठच्याच स्नायूवर ताण येत नाही, कुठचा स्नायू ताणला वगैरे जात नाही. इट वर्क्स टू गाइड दी एक्सेस pranic energy and it guides and take that excess pranic energy through the sushumna. That is the whole intention of mudra. आणि ती सुषुम्नातून जेव्हा वर यायला लागते त्यावेळेला एक विशिष्ट 3 ग्रंथी आहेत आमच्या इथे. दीज आर द सायकिक नॉट्स इन द सुषुम्ना नाडी. दॅट इज द ब्रह्म, विष्णू आणि रुद्र ग्रंथी आहे. तो भाग वेगळा आहे, परंतु या ग्रंथींचं जसं जसं ब्रेक होतात तशी सुषुम्ना नाडी वर 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 जायला लागते. आणि जेव्हा ती शक्ती, प्राणशक्ती जेव्हा इथे सहस्रार चक्राशी येते, दॅट इज द हायेस्ट लेवल विच इज कॉल्ड ॲज द शिव. देर इज अ युनियन ऑफ शिव अँड शक्ती. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट द राजयोग इज. आणि म्हणून जेव्हा ती कुंडलिनी शक्ती वर जाते, अनाहत चक्राशी येते, ह्या वर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे नाद येत असतात ऐकू. आणि म्हणून नादानुसंधान हा चौथा त्याचा लिंब आहे. त्या नादानुसंधानातून तुम्हाला ते नाद ऐकण्याचं काय, यू हॅव टू मर्ज इनटू दोज नाद, इनटू दोज साऊंड्स विच आर द अनाहत नाद. ते आतच आहेत आपल्या, पण ते आता आपल्याला ऐकता येत नाही, एवढ्या गोंगाटात आपण आहोत त्यामुळे. आणि म्हणून तो नादानुसंधान हे चौथं अंग आहे हठप्रदीपिकेचं. ही सिस्टीम आहे. आता ती जी प्राणिक एनर्जी आहे ती जशी जशी चक्र भेदत भेदत वर येते, अनाहत चक्राशी आल्यानंतर तुम्ही पूर्णपणे शरीराचा जो भाग आहे तो शरीराचा भाग विसरून जाता आणि तुमच्या जाणीवेचा विस्तार आता खूप मोठा व्हायला लागतो. अनाहत नादाच्या पुढे जेव्हा ती जाते त्यावेळेला हठयोग थांबतो आणि राजयोगाची प्रक्रिया चालू होते. तिथे पतंजली मुनींचं सगळे हे आहे. आणि म्हणून पतंजली मुनींनी फक्त अनाहत चक्रापासून ह्याच्यापर्यंतचा विचार केलेला आहे आणि त्याच्यावरच विवरण केलेलं आहे. आणि अनाहत चक्रापर्यंत कुंडलिनी कशी आणायची, तर ही हठयोगाने आणायची आहे, हे अभिप्रेत केलेलं आहे त्यांनी. इट इज एक्सपेक्टेड दॅट यू हॅव रेझन द कुंडलिनी थ्रू तप. त्यांनी निग्लेक्ट नाही केलं. तपामध्ये त्यांनी विषय हे केलेलं आहे की तपामध्ये हठयोगिक आसन प्राणायामाने हे सगळं करा तुम्ही, परंतु त्यांनी त्याच्यानंतर काय होतं ह्याचं सगळं डिटेल दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या जेव्हा आपण पतंजली मुनींचं आसन म्हणतो, मी म्हटलं तसं एकाही आसनाचा उल्लेख केला नाहीये, कारण इट इज एक्सपेक्टेड दॅट द प्रॅक्टिशनर ऑफ राजयोग is very much acquainted with the hatha yogic practices and it has to be done daily. मी तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, क्रिया योगापासून त्यांनी सांगितलेलं आहे की तप रोज केलंच पाहिजे, रोज प्राणायाम केला पाहिजे, रोज हठयोगिक प्रॅक्टिसेस केलीच पाहिजेत, रोज काही ना काहीतरी तप व्हायलाच पाहिजे तुमच्यातून, रोज काही ना काही स्वाध्याय व्हायलाच पाहिजे, रोज काही ना काहीतरी
पूजा अर्चा होम हवन ईश्वर प्रणिधानासाठी केलंच पाहिजे. तुम्ही कितीही मोठे योगी झाला तरी देखील नियम तोडायचे नाही, आणि म्हणून त्याला नियम असंच नाव दिलेलं आहे. मी आता खूप मोठा योगी झालो, आता मला काही गरज नाहीये पूजा अर्चा करायची, मला काही गरज नाही ग्रंथ वाचायची, त्याच्यावर चिंतन मनन करायची नाही. पतंजली मुनींनी सांगितलं हे रोज करण्याची क्रिया आहे. मला काय आता हठयोगिक आसनं करायची गरज नाही, प्राणायाम करायची गरज नाहीये, मी आता फक्त 24 तास असा बसून राहणार आणि ध्यानस्थ राहणार. तर तसं होत नाही. किंबहुना तोच अहंकार असतो. तो घालवण्यासाठी प्रत्येक वेळेला मनाला टोचणी द्यायची असते की बाबा रे हा अहंकार नडतोय तुला, आणि म्हणून ईश्वर प्रणिधान रोज आपल्या मनाला सांगायचं की मला माझ्या अहंकाराचाच नैवेद्य दाखवायचा आहे. फार फार वेगळ्या स्तरावर वेगळ्या लेव्हलला पतंजली मुनी सांगतायत. आणि म्हणून मग आता पतंजली मुनींनी आसनाची व्याख्या केली, आणि त्यांना अपेक्षित आसन कुठलं आहे तर मी सांगितलं तसं की ऍक्च्युअली त्यांचं प्रत्येक अंग हे मनाभोवती फिरत आहे. मनाला शांत करणं आणि मनाला कल्चर करणं, मनाला सुसंस्कारित करणं, एवढ्या दोनच उद्देशाने त्यांनी पातंजली योगसूत्र लिहिलेली आहेत. आपण बघितलं यमाचा उपयोगच मुळे मन शांत होण्यासाठी आहे. आसनांना सुद्धा तुम्ही एकदा शांत झाल्यावर तुम्हाला स्थिर बसण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी ती डेफिनेशन दिली आहे ती ह्याच्यातच दिली आहे. त्यांना अपेक्षित असलेली जी आसनं आहेत, आता इथे जेव्हा आपण म्हणतो स्थिर सुखम आसनम, तर इथे आसनमचा अर्थ आस याच्यापासून झालाय, म्हणजे बसणे, टू सिट. आणि म्हणून त्यांना अपेक्षित असं आहे की फक्त बैठक स्थितीतलीच आसनं त्यांना अपेक्षित आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या बैठक स्थितीमध्ये तुम्हाला पुढचे 2-4 तास तरी बसायचं आहे, कारण त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला धारणा ध्यान समाधी करायची आहे, आणि म्हणून तुमची बैठक पक्की पाहिजे. या अर्थाने त्यांनी आसन हा शब्द वापरलाय, स्थिर सुखम आसनम. आणि म्हणून इट इज अ सिटिंग पोस्चर. आणि ते सिटिंग पोस्चर कशी असली पाहिजे, परत ते स्थिर आणि सुखकर. त्याचं कारण असं आहे की तुमचा जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस तुम्हाला त्याच्यातून काढायचा आहे, कारण नंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे, धारणा ध्यान समाधी करायची आहे, आणि म्हणून ते स्टेबल आणि कम्फर्टेबलच असलं पाहिजे तुमचं आसन बसण्याचं. आणि म्हणून पतंजली मुनी जेव्हा आसनाची ही करतायत त्यावेळेला त्यांना फक्त आणि फक्त सिटिंग पोस्चर्स, बैठक स्थितीतलीच आसनं, म्हणजे पद्मासन, भद्रासन, ही जी काही आसनं आहेत ना, सिद्धासन, स्वस्तिकासन, ही सगळी आसनं अपेक्षित आहेत. आता ही आसनं का करायची, कारण ह्या सगळ्या आसनांमध्ये आपला बेस जो आहे तो ब्रॉड आहे, आणि त्यामुळे त्याला स्टेबल पिरेमिड बघताय ना, सर्वात स्टेबल कसं असतं की बेस जर ब्रॉड असेल तर ते सुखकारक असतं. मग त्यांनी असं सांगितलं की ह्याचीच प्रॅक्टिस करा तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला 2-3 तास त्या आसनामध्ये दृढ बसता येतील. एक पद्मासन घालून बसल्यानंतर तुम्हाला परत हालचाल करायची गरज नाहीये, कारण ती जर हालचाल केली तर तुमचं लक्ष धारणा ध्यान समाधी जी मेडिटेशनल प्रॅक्टिस आहे त्याच्यावरून निघून जाईल. आणि म्हणून स्थिर सुखम आसनम ही बैठक स्थितीतली आसनं आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो अभ्यास करा कशासाठी करा, तर बेसिकली तुम्हाला त्यात स्थिरता पाहिजे, कारण त्या स्थिरतेमधूनच तुम्ही तुमची जाणीव शरीरावरून काढून टाकणार, आणि मग प्राणायाम करणार आहात, आणि मग धारणा ध्यान समाधीमध्ये जाणार आहात तुम्ही. आणि म्हणून ते स्थिर सुखम आसन आहे. हा एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी आसनं सांगितलेली आहेत, मी जी म्हटली बैठक स्थितीतली भद्रासन, पद्मासन, स्वस्तिकासन वगैरे, ह्याच्यामध्ये तुमचा स्वाभाविकच जे काही तुमची बॅक आणि नेक असते ही एका सरळ रेषेत येते, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण ती जर सरळ रेषेत आली तरच तुम्हाला तुमचा जो फ्लो आहे सुषुम्नाचा तो वर खाली होणार आहे, कारण तो रिलॅक्सच पाहिजे, आणि परत स्टिफनेस तिथे कुठे नसतो. आणि जेव्हा तुम्ही बसता पद्मासनामध्ये, पद्मासनात ज्यांना पोझिशन आहे ना, मी तुम्हाला खरं सांगतो पद्मासनामधल्यासारखं सुख नाही कशात. फक्त तुम्ही जर ती प्रॅक्टिस केली, तुम्ही एकदा का हे झाला की साधी मांडी जर घातलीत ना, तर त्याच्यात तुमचं इथे पोटऱ्यांच्या इथे दबाव येतो आणि तिथे ब्लड सर्क्युलेशन थांबतं. पद्मासन घाला तुम्ही, पद्मासनात तुमचे स्नायू जर का मांड्यांचे वगैरे तयार झाले, तुमचे जर का नी जॉईंट चांगला व्यवस्थित झाला, तर पद्मासनासारखी सुखकारक स्थिती नाही कुठली. ऑल दीज सिटिंग पोस्चर्स, मग स्वस्तिकासन असो काही असो, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, देन इट गिव्स द मेनिफोल्ड बेनिफिट्स टू यू.
आणि म्हणून पद्मासनामध्ये कुठेही तुमचं हे होत नाही, ब्लड सर्क्युलेशन थांबत नाही कुठे. आणि या पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे की पद्मासनात बसण्यासाठी आहे ते स्टेबल पाहिजे. आणि जेव्हा तुमची ही पोझिशन स्टेबल होते त्यावेळेला तुम्ही सहज रीतीने तुमची जाणीव जी आहे ती बाहेर काढू शकता. हा खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलाय. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय की स्थिरम सुखम आसनम हे पहिलं त्यांनी सूत्र दिलेलं आहे. त्या आसनात बसा, त्या आसनात बसल्यानंतर त्याची जी काही तुमची प्रोसिजर आहे ती प्रोसिजरही त्यांनी सांगितली, त्याचा अभ्यास करा. तो अभ्यास म्हणजे आपण बघितलं प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती, जे हठयोगिक आसन आहे तेच बैठक स्थितीतल्या आसनांनाही तेच उपयोगी आहे. हा एकदा झाला तुमचा पोर्शन की नंतर मग त्यांनी असं सांगितलंय की हे सगळं झाल्यावर नाव यू आर बेसिकली रेडी फॉर दी अदर लिम्स ऑफ अष्टांग योग, दॅट इज प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी. हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून बैठक स्थितीतलीच आसनं, कारण ह्यांनी पतंजली मुनींचा संपूर्ण लक्ष जे आहे ते लक्ष मेडिटेशनल प्रॅक्टिसवर आहे. त्या मेडिटेशनल प्रॅक्टिसेस साठी काय लागतं तर त्यांनी यम नियम आसन प्राणायाम सांगितलेलं आहे. कारण तुमचं माइंड आधी शांत व्हायला लागतं. एकदा का तुमची बैठक चांगली बसली, तुम्ही बघा, तुम्ही कधीही बघा, शांतपणे जर का पद्मासनात बसून राहिलात, तुम्ही डोळे मिटलेत तर आपोआप तुमचं मन शांत होतं. सहज रीतीने ही पोश्चरच तुमची शांततेकडे तुम्हाला घेऊन जाते. तुमची त्याची जर प्रॅक्टिस असेल पद्मासनाची तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला पद्मासनातच स्थिर आणि सुखकारक वाटेल, साध्या मांडीत वाटणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. आणि ज्या वेळेला तुम्ही हे स्थिर आणि सुखकारक आसन होतं त्यावेळेला मग तुम्ही प्रॅक्टिस करा थोडीशी समापत्तीची. समापत्ती ही मेडिटेशनल प्रॅक्टिसच्या आधीची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ती थोडीशी प्रॅक्टिस करा. ती झाल्यानंतर मग तुम्ही प्राणायामाला जा. ज्या वेळेला तुम्ही हे प्रॅक्टिसेस करता, म्हणजे या पद्धतीने, म्हणजे डेफिनेशन आणि टेक्निक यांनी जे सांगितलंय पतंजली मुनींनी, विच इज ऍप्लिकेबल टू दी हठयोगिक आसना, त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम त्यांनी तिसऱ्या सूत्रात सांगितलेला आहे. आणि ते तिसऱ्या सूत्रात प्राणायामाच्या आसनांच्या सांगतायत की ततो द्वंद्वानभिघाता. So in this aphorism, Patanjali is talking about the result of such mastery over asana, whether it is a hatayogic asanas or a sitting postures. Sitting postures ही त्याच्यात आहेत, हठयोगिकच आहे ती. पण पतंजली मुनींना अभिप्रेत फक्त सिटिंग पोस्चर्स आहे, बैठक स्थितीतली आसन आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आता होतं कसं की ततो द्वंद्वानभिघाता म्हणजे ही डू नॉट हॅव एनी इम्पॅक्ट ऑफ ऑपोजिट सच एज कोल्ड अँड हॉट. का बरं होतं हे? कारण मी सांगितलं तसं की आपले स्नायू जे आहेत ना ते स्नायू आयसोटोनिक झालेले असतात. आणि त्यानंतर आपण जेव्हा प्रयत्न अनंत समापत्ती जातो त्यावेळेला तुमचं मन पण प्रचंड शांत झालेलं असतं. शांत मनाला कुठच्याही प्रकारचा द्वंद्वाचा त्रास होत नाही. जो माणूस शांत असतो ना त्याला सुख दुःख, कळलं की नाही, याचा त्रास होत नाही. हे द्वंद्व आहे, हॉट अँड कोल्ड. मी स्वतः ट्रेकर आहे. मी स्वतः हिमालयात जात असतो. हिमालयामध्ये आम्ही हे दुनियाभरचे सगळे कपडे घालून जात असतो, चढत असतो वरती. आणि मी मध्ये आता मी याला गेलो होतो जेव्हा गोमुखला गेलो होतो. गोमुखच्या वरती तपोवन आहे. तपोवन मध्ये वरती तिथे लालबाबाचा एक आश्रम आहे, तो खाली आहे. आणि मौनी बाबा म्हणून एक त्यांचा आश्रम वर आहे. आता त्या एवढ्या प्रचंड थंडीतला तो माणूस इतका शांत होता तर तो द्वंद्वानभिघाता. आणि तेवढेच ते जेव्हा खाली येतात हरिद्वार ऋषिकेशला तेव्हाही ते तेवढेच शांत असतात. बिकॉज देर इज ए इक्वानिमिटी. इक्वानिमिटी इज द योग, समत्वम योग उच्यते. ही अवस्था तुमची आसनांमध्ये जेव्हा तुम्ही मास्टरी मिळवता त्यावेळेला येत असते. एक लक्षात घ्या तुम्ही. कारण आम्ही आसनं ही फक्त फिजिकल लेवलला करत नाही, तर ही आमची मेंटल लेवलला सुद्धा आसनं होत असतात. आम्ही मन शांत करत असतो. आमच्या शरीरामध्ये आमचे मसल टोन आणि बाकीची सिस्टीम अशी करतो की आम्हाला अतिशय थंडी जरी असेल तरी काही वाटत नाही, अतिशय गरमी असेल तरीही काही वाटत नाही. फिजिकल लेवलला सुद्धा आम्ही ततो द्वंद्वानभिघाता. एखादी गोष्ट मला उचलायची असेल तर माझे काही स्नायू जे आहेत ते स्नायू कॉम्प्रेस होतात आणि काही स्नायू इकडचे जे आहेत ते माझे ताणले जातात. आता ततो द्वंद्वानभिघाता म्हणजे काय आहे की आसनाने माझं जेवढ्या प्रमाणात हे स्नायू कॉम्प्रेस होतील तेवढ्याच प्रमाणात हे स्नायू माझे जर का
ताणले गेले तर मी ती वस्तू उचलताना अतिशय स्मूथ रीतीने उचलतो. म्हणजे असं ठक 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 असं नाही होत माझं. तिथे सुद्धा ऍट फिजिकल लेवल हा जो द्वंद्व आहे हाही द्वंद्व निघून जातो माझा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अनंत समापत्ती गिव्स द मेंटल रिलॅक्सेशन अँड स्टॅबिलायझेशन टू सच ए डिग्री that any situation in front of you, you can be a equanimous in that situation. That is ततो द्वंद्वानभिघाता. हा प्रकार जो आहे हा प्रकार इथे आपल्याला कळतो. आणि म्हणून आसनांची व्याख्या करताना पतंजली मुनींना अपेक्षित असलेली जी आसनं आहे ती बैठक, कारण आस म्हणजे बैठक, एक लक्षात घ्या. टू सिट या अर्थाने स्थिरम सुखम आसनम असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण त्यांना बैठक स्थितीत अशासाठी पाहिजे की त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला प्राणायाम आणि याच्यासाठी त्याच एका याच्यात मी म्हटलं तसं की आसनामध्ये बसायचं आहे, त्याच्या आधी हातयोगिक आसनं केल्यावर जेव्हा तुम्हाला प्राणायाम करायचं आहे आणि म्हणून प्राणायामाची सुरुवातच प्राणायामाच्या सूत्रांमध्ये ते आपण उद्या घेऊ. तस्मिन सती श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः. तस्मिन सती म्हणजे द मोमेंट यू आर कम्फर्टेबल इन युअर पोस्चर, इन द सिटिंग पोस्चर, देन यू स्टार्ट, असा त्याचा अर्थ येतो. तो तस्मिन सती म्हणजे यू हॅव टू सिट. आता तुम्ही एक गोष्ट याच्यात अशी असते की एक गोष्ट की स्थिर सुख आसन, मग शवासन सुंदर आहे की, मग पतंजली मुनींना ते पण अभिप्रेत नाही का? तर ते अभिप्रेत नाहीये, कारण झोपून तुम्ही प्राणायाम करू शकत नाही. झोपून तुम्ही एखाद्या वेळेस योग निद्रा घेऊ शकाल पण प्राणायाम नाही करू शकणार. दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की देर इज एव्हरी पॉसिबिलिटी दॅट यू मे गो इन टू स्लीप. आणि म्हणून तुम्हाला जाणीव पूर्णपणे ठेवायची असली तर तुम्हाला बैठक स्थितीतच तिथे राहायला लागेल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग इतर हठयोगिक आसनं नाहीत का की जी कम्फर्टेबल आणि स्थिर आहेत? तर ती सुद्धा नाही. त्याचं कारण असं आहे की उद्या तुम्ही मयूरासन केलं, मयूरासनात तुम्ही मास्टरी मिळवली, पण मयूरासनात मास्टरी मिळवल्यावर त्या मयूरासनात तुम्हाला प्राणायाम नाही करता येणार. जसं शवासनात तुम्ही प्राणायाम नाही करू शकत तसं मयूरासनातही प्राणायाम नाही करता येणार. बट दॅट आसन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर फिजिकल बॉडी बिकॉज इट वर्क्स ऑन द मसल्स. तो उद्देश वेगळा आहे, हठयोगाचा उद्देश वेगळा आहे आणि पतंजली मुनींच्या आसनाचा उद्देश वेगळा आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून जरी व्याख्या दोघांनाही कॉमन असेल तरी देखील पतंजली मुनींना अपेक्षित असलेलं आसन हे फक्त बैठक स्थितीतलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की मयूरासनात तुम्ही 3-4 तास नाही राहू शकत. किंवा कुठची असणार अर्धमच्छेंद्रासनात, अर्धमच्छेंद्रासन मध्ये तुम्ही तुमच्या स्नायूंवर सगळी आसनं हठयोगिक आहेत, यू आर वर्किंग ऑन युअर मसल सिस्टीम. कळलं की नाही? तोच उद्देश आहे त्यांचा की तो मसल टोन बदलणं आणि तुमच्या प्राणमय कोशातल्या ज्या नाड्या आहेत त्या शुद्ध करणं, हाच मुळी त्याचा उद्देश आहे. परंतु पतंजली मुनींचा उद्देश आसन म्हटल्यानंतर असा आहे की तुम्ही बैठक स्थितीत स्थिर आणि सुखकारक व्हा. कळलं की नाही? आणि मग तुम्ही प्राणायामाला सुरुवात करा. प्राणायामाची सुरुवात पहिलं सूत्र तस्मिन सती श्वास प्रश्वासयोः अशीच आहे. आणि त्यामुळे दिस इज द प्री रिक्विजिट फॉर प्राणायाम, तस्मिन सती. मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की ऑल दीज लिम्स there is no sequentiality, and whenever there is a sequentiality, purposefully he has mentioned it. Patanjali Muni, he is a scientific exponent. Let us understand this point. ही लोक शास्त्रीय शास्त्रज्ञच होते, ते कुठेही लूज कडी सोडणार नाही कुठेच. इथे त्यांना अपेक्षित आहे की तुम्हाला बैठक स्थितीतच प्राणायाम करायचा आहे आणि म्हणून त्यांनी तो एक शब्द टाकलाय तस्मिन सती श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः. तर ह्या पद्धतीने आसनांची व्याख्या पण त्यांनी दिली आहे विच इज ऍप्लिकेबल टू द हठयोगिक आसनास. ऍट द सेम टाइम ही इज टेलिंग अस दॅट फॉर द फर्दर प्रॅक्टिसेस ऑफ अष्टांग योग यू हॅव टू हॅव द सिटिंग पोस्चर ओनली, फॉर विच अगेन द सेम डेफिनेशन अँड सेम प्रोसेस इज ऍप्लिकेबल. इट शुड बी स्थिर अँड सुखकर. आणि त्याची प्रॅक्टिस जर करायची असेल तर प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती या दोन्हीचा उपयोग करायचा आहे. वेन यू गेट ए मास्टरी ओव्हर दिस आसनास देन द रिझल्ट इज ततो द्वंद्वानभिघाता. दॅट मीन्स द योगी बिकम्स इम्यून टू द पेयर्स ऑफ ऑपोजिट. सो ही डज नॉट गेट डिस्टर्ब बिकॉज ऑफ द ऑपोजिट्स. अतिशय थंड, अतिशय गरम,
अतिशय दुःख, अतिशय सुख, अटॅचमेंट, हेट्रेड, हे सगळी जी द्वंद्व आहेत, या द्वंद्वातून तो बाहेर येतो. या पद्धतीने पतंजली मुनींचं आसन आपण जर का बघितलं. दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, जेव्हा पतंजली मुनी म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, तुम्हाला कळेल, तुम्ही जर का नीट बघितलं तर, की आपलं ब्लड प्रेशर खूप कमी झालेलं असतं. तुम्ही रोज प्रॅक्टिस करा या बैठक स्थितीतल्या आसनांची. मग ते स्वस्तिक आसन असेल, भद्रासन असेल, हे असेल, पद्मासन असेल. तुम्ही एकदा का त्याच्यात मास्टरी मिळवली की तुम्हाला कळेल की तुम्ही पद्मासनात बसल्यावर किती शांत होता तुम्ही. तुमचं ब्लड प्रेशर आपोआप 50% खाली येतं. खूप फायदे आहेत त्याचे. फिजिकल लेवलला सुद्धा प्रचंड फायदे आहेत. आपण जर बघितलं तर बीपी नॉर्मल येतं, बीपी डाऊन येतं तुमचं, तुमचा पल्स रेट कमी येतो. ऑल दीज आर द थिंग्स विच आर रिअली इम्पॉर्टंट फॉर ए योगी हु वॉन्ट टू डू द प्रॅक्टिसेस ऑफ धारणा, ध्यान, समाधी. हा महत्वाचा मुद्दा इथे एक लक्षात घ्यायचा असतो. तुम्ही त्या पद्धतीने त्यांनी ही फक्त 3च ऍफोरिझम, 3 सूत्र त्यांनी दिलेली आहेत. अँड ही हॅज कन्क्लुडेड द कम्प्लीट पोर्शन ऑफ आसन, बट which has got a tremendous meaning inside it. It is like an atom bomb. All these sutras are nothing but full of atom bomb. Tremendous meaning is there inside that sutra. सूत्र म्हणजेच मुळी सर्वात कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगणं. आणि हे टेक्निक फक्त या आमच्या ऋषीमुनींनाच होतं. हे लक्षात घ्या. सूत्र फॉर्म तुम्ही सगळे जर का दर्शनं बघितली तर सगळ्या दर्शनं ही सूत्र रूपातच आहेत. नाही आपल्याला वेळ झालेला आहे. काही शंका वगैरे असतील तर तुम्ही सांगा. अदरवाईज आपण इथे आता थांबूया, एक शांतीपाठ घेऊ आणि आजचा हा जो आसन म्हणून जो काही आपण विषय घेतला होता पतंजली मुनींचा, तो आपण इथेच संपवूया. शांतीपाठ घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम तत्सत. डॉक्टर कैलास, back to you. हा नमस्कार सर. नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, खूप छान आज आसन यावर छान विवेचन आपण केलं आहात. काही प्रश्न आहेत, आजही 3 प्रश्न आहेत. आवडते सर चंद्र पाटील सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे. आसना अभ्यास करण्यापूर्वी पूर्व करणे अनिवार्य आहे का? काय अभ्यास करण्यापूर्वी पूर्व कर्म करणे अनिवार्य आहे का? असल्यास व आसना अभ्यास करण्यापूर्वी पूर्व कर्म करणे आवश्यक आहे का? पूर्व कर्म म्हणजे काय म्हणायचे त्यांना? असल्यास कोणते व किती काळ अपेक्षित आहे? म्हणजे काही पूर्वकर्म, जसं आपण कुठलेही आता समाधीसाठी हे पूर्व सर्व अंग सांगितलेले आहे, तसं आसनाभ्यास करण्यापूर्वी काही आहे का, असं त्यांचा प्रश्न. हठयोगा मी सांगितलेला आहे. म्हणजे हठयोग प्रदीपिकेमध्ये आसनांच्या आधी, कारण काय माहितीये का की आसन हे एवढंच नाहीये. योगाचा जर का विचार केला तुम्ही
तर आहार, विहार, निद्रा तिन्ही गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. आणि आहाराला खूप महत्व दिलेलं आहे तुम्ही, कारण आहार हा सात्विक, संतुलित आणि सीमितच असला पाहिजे. आणि आसनाची सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते, प्राणायाम आणि आसन हे रिकाम्या पोटी केलं पाहिजे. साधारण जेवल्यानंतर 4 तास तरी लागतात आपलं अन्न पूर्णपणे पचण्यासाठी, ते याच्यात जाण्यासाठी. आणि म्हणून पूर्वतयारी म्हणजे याचा अर्थ फक्त एवढंच आहे की तुमचं जे काही सकाळी उठल्या उठल्या लगेच अंथरुणातच आसन चालू करू नका. तर थोडासा त्याला आळस बिळस देऊन व्यवस्थित करा. पाहिजे असेल तर आंघोळ करा. तुम्ही आंघोळ केल्यानंतर मग आसन वगैरे करा, की जेणेकरून तुमचे सगळे स्नायू मोकळे होतील आणि मग आसनांचा अभ्यास करावा. भरल्यापोटी आसनांचा अभ्यास करू नाही. प्राणायामाचा अभ्यास शुद्धिक्रिया केल्याशिवाय करू नाही. त्यामुळे शुद्धिक्रिया, षटक्रिया या सांगितल्या ज्या प्राणायामाच्या आधी कराव्या, जर का तुमच्या ह्याच्यामध्ये जर का इम्प्युरिटीज असतील, ग्रॉस इम्प्युरिटीज. तर आणखी त्यांचाच एक दुसरा प्रश्न आहे, प्राणायामापूर्वी किमान कोणती आसने करणे अपेक्षित आहे? प्राणायाम करण्यापूर्वी कोणती आसनं नाहीये. बेसिकली पतंजली मुनींनी वेगळं सांगितलंय, हठयोगाने वेगळं सांगितलंय. कुठली आसनं नाही, आसन कुठचीही करा. मी एक सल्ला असा देईन की रोज तुम्ही 1-2 आसन फॉरवर्ड बेंडिंग, 1-2 आसन बॅकवर्ड बेंडिंग, 1-2 आसन साइडवर्ड बेंडिंग, 1-2 आसनं स्ट्रेचिंग, 1-2 आसन ट्विस्टिंग, अशी रोज 5 आसनं जरी केलीत ना, की एक फॉरवर्ड बेंडिंग, एक बॅकवर्ड बेंडिंग, एक साइडवर्ड बेंडिंग, एक स्ट्रेचिंग, एक ट्विस्टिंग, आणि ती बदलत जा. आपल्याकडे भरपूर आसनं आहेत फॉरवर्ड बेंडिंगची, बॅकवर्ड बेंडिंगची. तर तुम्ही ही सगळी केली की तुमचे सगळ्या पद्धतीने स्नायू मोकळे होतात. एकदा का स्नायू मोकळे झाले की तुमच्या प्राणमय कोशातल्या ज्या नाड्या आहेत त्यातली जे ग्रॉस इम्प्युरिटीज आहेत त्या निघून जातात. देन इट इज व्हेरी इझी फॉर यू टू डू द प्राणायाम. त्यामुळे शक्यतो आसनांमध्ये हे सगळे प्रकार करावेत आणि शवासन पण करावे आणि मग प्राणायामाची प्रॅक्टिस करावी. आणखी एक प्रश्न आहे, आमचे सिनियर मित्र वैद्य अनुप कोहाळे सरांनी विचारलेला आहे. मन एव मनुष्याणाम कारणं सुख दुःखयो मोक्षयो, याचा काय अर्थ, काय हे आहे याचं स्पष्टीकरण? की इथे मन म्हणजे संपूर्णपणे चित्त या अर्थाने म्हटलेलं आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो, म्हणजे मनच माझं माझ्या बंधाला आणि मनच माझं मोक्षाला आहे. कारण मनामध्येच इंटलेक्ट, चित्त ऍक्च्युली त्यांना मन म्हणजे चित्त म्हणायचंय. चित्त इन्क्लुड्स मन, बुद्धी, अहंकार. आता कसं असतं की तुम्हाला शस्त्र दिलेली आहे, त्या शस्त्राचा तुम्ही कसा उपयोग करताय हा महत्वाचा मुद्दा आहे. आता आमचं मन आहे, आमचं मन बाहेर भटकतं, मग काय करणार आम्ही? मग आम्ही कसे अध्यात्मात जाणार? नाही, त्याच मनाचा संयम करून तुम्ही तेच मन आत पण घेऊन जाऊ शकता. कळलं की नाही? मन एव मनुष्याणाम कारणं बंध, म्हणजे तुम्ही मनाला कसं हे करताय त्याप्रमाणे ते तुम्हाला बंधाला कारणीभूत होईल. नाही तर उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, गीतेत सुद्धा तेच सांगितलेलं आहे की मनच आहे ते तुमचं. तुम्ही कशा पद्धतीने त्याला कल्चर करताय. तुम्ही स्वैर सोडून दिलं त्याला तर तुम्ही बंधात जाणार आहात. पण तुम्ही जर का कंट्रोल, संयमित केलं त्याला आणि त्याला सुसंस्कारित केलं तर तुम्ही मोक्षाला कारणीभूत होणार. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो, बंधालाही तेच कारण आहे, मोक्षालाही तेच कारण आहे. कसं असतं, एक हे असतो, एक मला हे आलं म्हणून सांगतो. एक माणूस मोठा बढाया मारत असतो की अरे मी असा शूरवीर आहे, योद्धा आहे, ते आहे, सगळं आहे म्हणून. आणि ऍक्च्युअल नंतर मग युद्धाचा प्रसंग येतो तर लोक त्याला मस्त घोड्यावर बसवतात, एका हातात ढाल एका हातात तलवार देतात आणि म्हणतात जा आता युद्धात, तू एवढा मोठा योद्धा आहेस ना. तेव्हा तो सांगतो अरे पण मी जाणार कसा? म्हणे माझे दोन्ही हात तुम्ही बांधून टाकले, एका हातात मला ढाल दिली, एका हातात तलवार दिली, आता मी लढणार कसा? अरे तेच तर लढण्यासाठी दिलंय तुला. तसंच आम्हाला शरीर जे दिलं आहे ते शरीर त्या आध्यात्मिक मार्गाकडे जाण्यासाठी दिलंय, पण आम्ही तेच म्हणतो की नाही ते शरीर दिलंय मग आम्ही इकडेच जाणार ना, आता मी कसा काय जाऊ अध्यात्माकडे? मला शरीर दिलंय, मला मन दिलंय, मला डोळे दिलेत, इंद्रिय दिलेत, मग माझी बाहेरच भटकणार ती इंद्रिय. तसं नाहीये, ती इंद्रिय आत घेऊन नाही येत तुम्हाला, त्याचाच उपयोग करून तुम्हाला आत जायचंय भगवंताकडे. हे लक्षात घ्या तुम्ही. धन्यवाद सर, खूप छान. चला आज तृतीय आपण प्राणायाम या विषयावर बोलूया. धन्यवाद. ठीक आहे, चला. अच्छा.
रेकॉर्डिंग बंद करा.